लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी झाली नव्हती त्या महिला आता लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी फॉर्मद्वारे फक्त 24 तासात लाडक्या बहीण योजनेची के-वाय-सी करून पुन्हा लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर नमस्कार मित्र हो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे लाडक्या बहीण योजना ई-के-वाय-सीचे अर्ज पुन्हा सुरू झालेले आहेत। आता ज्या महिला ऑनलाईन ई-के-वाय-सी करण्यात सक्षम नव्हत्या, असमर्थ होत्या किंवा त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते, OTP व्हेरिफिकेशन होते किंवा त्यांनी चुकीची माहिती भरली होती त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला, अशा महिलांसाठी सुखद आणि खुशखबरी जाहीर झालेली आहे। आता या महिला ज्यांची ई-के-वाय-सी झालेली नाही किंवा चुकीची झालेली आहे त्या महिला ऑफलाईन पद्धतीने या लाडक्या बहीण योजनेचा ई-के-वाय-सी फॉर्म म्हणजे अर्ज द्वारे जवळील महिला व बालविकास विभाग अंगणवाडी केंद्रातून ई-के-वाय-सी पूर्ण करू शकतात। तर जास्त वेळ न करता चला आवडे आपल्या आजच्या व्हिडिओकडे, पण त्याआधी व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर मित्र तुम्हाला दिसत असेल या आर्टिकलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, इथून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता। आणि हो, ही ई-के-वाय-सी करण्याची शेवटची संधी आहे। या संधीमध्ये जर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही तर तुम्हाला आता लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात येईल आणि तुम्हाला पुन्हा कधीच या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर आता ई-के-वाय-सी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी तुम्हाला लागेल, तो म्हणजे ई-के-वाय-सी फॉर्म आणि त्यानंतर कागदपत्रे। पण या गोष्टीशिवाय तुम्हाला पात्रतांना पूर्ण करावं लागेल। जर महिला या पात्रताच पूर्ण करत नसतील तर भलेही त्यांची ई-के-वाय-सी सक्सेस हो, त्यांना पैसे मिळणार नाहीत। जसं खूप साऱ्या महिलांसोबत झालेलं आहे, त्यांची ई-के-वाय-सी सक्सेसफुली झालेली आहेत परंतु त्यांना योजनेचे पैसे मिळत नाही आहेत। त्याचं कारण काय, तर त्या महिला या पात्रतांना पूर्ण करत नाही। तर पात्रता काही या प्रकारच्या आहे, महिला महाराष्ट्राची निवासी असली पाहिजे, तिचं वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असलं पाहिजे, वार्षिक उत्पन्न महिलेच्या परिवाराचं 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे, कमीत कमी असलं पाहिजे। त्यानंतर परिवारातील एक, आता बघा परिवारातील एक म्हणजे एक राशन कार्डवर समजून घ्या, जर 2 महिला असेल, एक विवाहित आणि एक अविवाहित, तर त्यातील त्या दोन्ही महिलांना लाभ मिळेल। पण या राशन कार्डवर जर दोन्ही महिला विवाहित असेल तर त्यातील फक्त एकाच महिलेला लाभ मिळेल, म्हणून राशन कार्डच्या हिशोबानं कुटुंब पकडलं जातं, ही गोष्ट लक्षात असू द्या। तर चला तुम्हाला सांगतो, यासाठी आता विवाहित, विधवा, निराधार, निराश्रित, परिवारातील एक अविवाहित महिला पात्र राहील। त्यानंतर महिलेचा परिवार आयकरदाता किंवा परिवारातील सदस्य सरकारी कर्मचारी नसलं पाहिजे, महिलेच्या परिवारात ट्रॅक्टरशिवाय दुसरं कोणतेही 4 चाकी वाहन नसलं पाहिजे आणि महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असलं पाहिजे। या पात्रता जर महिला पूर्ण करत असतील तरच ई-के-वाय-सी करायला जा, नाही तर अन्यथा कोणताही दुसरा फायदा होणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीसाठी लागणारे महत्त्वपूर्ण कागदपत्र, आता ऑफलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी करायची आहे तर तुम्हाला ही कागदपत्रे लागतील। त्यामध्ये सगळ्यात पहिलं महिलेचं आधार कार्ड आणि जर तिचं लग्न झालं असेल तर पतीचं, आणि लग्न जर व्हायचं असेल तर वडिलाचं आधार कार्ड। आता जर तुमचे पती आणि वडील किंवा जे हयात नसतील म्हणजे मृत्यू झाला असेल तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र तिथे लागणार आहे। त्यानंतर महिलेचा बँक कार्ड, बँकेचं जे पासबुक आहे त्याची झेरॉक्स आणि आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर, हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजे आहेत। तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे की या योजनेचा जो के-वाय-सी फॉर्म आहे लाडक्या बहीण योजनेचा, हा तुम्हाला डाउनलोड PDF क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचा आहे। फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर आता तुम्हाला यात माहिती काय भरायची आहे ते सांगतो, पण त्याआधी हा अर्ज डाउनलोड केल्यानंतर याची प्रिंटआउट काढून घ्या झेरॉक्सच्या दुकानातून आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला हा फॉर्म घेऊन जायचा अंगणवाडीमध्ये। अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर तुमची जी अंगणवाडी सेविका राहील त्यांच्याकडून अंगणवाडीचा एक केंद्र क्रमांक असतो तो तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा प्रकल्प आणि जिल्हा, जे तुमचा जिल्हा आहे तो इथे तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे म्हणजे भरून घ्यायचा आहे। भरून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे ना खाली काही या प्रकारे यायचं आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल हा अर्ज। तर हा अर्ज मी तुम्हाला सविस्तरपणे वाचून सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला इथे काय भरायचं आहे जेणे तुमची के-वाय-सी पूर्ण होईल ते सुद्धा सांगतो। महोदय, मी खालील सही करणारी लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत नोंदणीकृत असून मला सदर योजनेचा लाभ मंजूर झाला होता, तथापि महाराष्ट्र शासनाच्या सर्वेक्षण ई-के-वाय-सी माहिती पडताळणी दरम्यान माझ्या अर्जातील काही चुकीच्या नोंदी, अपूर्ण माहितीमुळे माझा लाभ बंद करण्यात आला आहे। महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या पत्राच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना अर्जातील चुकीची माहिती दुरुस्त करण्याची व पुन्हा पडताळणी करून घेण्याची संधी देण्यात आलेली आहे। तर होय, आता महिला ज्या ऑनलाईन के-वाय-सी करण्यास सक्षम नव्हत्या म्हणजे चुकीची भरल्या होत्या किंवा आता करू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे लिंकसुद्धा बंद झालेली आहे, तर त्या महिला आता ऑफलाईन पद्धतीने महिला व बालविकास विभागात
च्या जे कार्यालय असते जिल्ह्याच्या स्तरावर, तालुका स्तरावर, तहसील वगैरेच्या जवळपास तुम्हाला हे मिळून जाते कार्यालय. या कार्यालयात जाऊन तुम्ही ई-KYC करू शकता. ठीक आहे. तरी माझ्या अर्जातील खालीलप्रमाणे चूक दुरुस्त करून पुनः पडताळणी करण्यात यावी व पात्र असल्यास मला योजनेचा लाभ देण्यात यावा ही नम्र विनंती. ई-KYC करत असताना झालेली चुकीची माहिती. आता ई-KYC करत असताना तुमची कोणती चुकी झाली ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते तुम्ही ई-KYCचं स्टेटस ऑनलाईन जेव्हा चेक केलं होतं तेव्हा तुम्हाला माहीतच असेल. जर तुम्ही ई-KYC केलीच नसेल तर इथे तुम्हाला हे जागा खाली सोडून द्यायची आहे. ते जे कर्मचारी राहील ते भरतील. पण तुम्ही जर समजून घ्या आधार कार्ड नंबर चुकीचा टाकला होता किंवा तुम्ही जे ऑप्शन निवडताना चुकीचे निवडले होते ते सगळी माहिती तुम्हाला इथे पेनाने भरून घ्यायची आहे. तुम्हाला एवढी जागा मिळून जाते, ही तुम्हाला पेनाने भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला योग्य दुरुस्त माहिती, आता समजून घ्या तुमचा आधार कार्ड नंबर चुकीचा भरला असेल तर तुम्हाला इथे योग्य आधार कार्ड नंबर भरावा लागेल. किंवा एखादं जे ऑप्शन निवडायचं होतं ते जर समजून घ्या 4 ऑप्शन, त्यात 2 का 3 ऑप्शन होते, त्यातील जर कोणतं ऑप्शन चुकीचं निवडलं असेल तर त्या ऑप्शन मध्ये तुम्ही काय निवडलं होतं आणि तुम्हाला काय निवडायला पाहिजे होतं ते माहिती इथे भरून घ्यायची आहे. ते भरल्याच्या नंतर आता इथे लाभार्थी महिलेचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. महिलेचं नाव झाल्यानंतर महिलेचा आधार कार्ड क्रमांक, महिलेचा आधार कार्डसोबत लिंक असलेला, बँक खात्यासोबत लिंक असलेला मोबाईल नंबर, महिलेचा अंगठा आणि सही हे करून तुम्हाला खाली तुमची तारीख आणि तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला अंगणवाडी सेविकेजवळ जायचं आहे आणि जी अंगणवाडी सेविका आहे तिचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे. म्हणजे ती अंगणवाडी सेविकाच लिहेल, इथे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे, तिचं नाव ते लिहिल, तिचा केंद्र क्रमांक अंगणवाडी सेविका लिहिल, त्यांची सही देईल, सोबत एखादा शिक्का जर असेल तर शिक्कासुद्धा मारून देईल. आणि त्यानंतर इथं तुम्हाला त्या दिवसाची तारीख टाकायची आहे ज्या दिवशी तुम्ही हा अर्ज जमा करणार आहात. हा अर्ज जमा झाल्याच्या नंतर आता हा अर्ज तुम्हाला कुठे जमा करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं. आता मी तुम्हाला अर्ज जमा करायचं सांगितलं, पण कुठे जमा करायचा आहे तर तुम्हाला जायचं आहे जिल्हा किंवा तालुका स्तरावर महिला व बाल विकास विभाग, ज्याला झिम्बा म्हणतात, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, इथे तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा अर्ज तिथे जमा करायचा आहे. अर्ज जमा केल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया काय तर बघा, कर्मचाऱ्याकडे तुमचा अर्ज घेण्यात येईल. कर्मचारी तुमची माहिती पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरेल. ऑनलाईन माहिती भरल्यानंतर महिलेची ई-KYC बायोमेट्रिक्स पद्धतीने होईल. जसं आधार कार्ड काढताना तुम्ही जे अंगठ्याचे ठसे, डोळ्याचं जे हे दिलं होतं, स्कॅन केलं होते, तशाच टाईप तुमच्या अंगठ्याचे ठसे होईल, डोळे स्कॅन केल्या जाईल आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP व्हेरिफिकेशनसुद्धा होईल. आणि हे झाल्यानंतर तुमची ई-KYC पूर्ण होईल, ज्याचं तुम्हाला एक पावतीसुद्धा मिळेल. आता हे व्हेरिफिकेशन वगैरे झालं की त्यानंतर तुमच्याला एक पावतीसुद्धा मिळेल. आता पावती मिळालीची म्हणजे तुमचं काम झालं असं नाही आहे. जर महिला पात्र असतील तरच त्यांना योजनेचा लाभ मिळेल, जर महिला अपात्र असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु तुम्ही या पद्धतीने आता ऑफलाईन ई-KYC करू शकता. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या ज्या दुसऱ्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची ई-KYC वगैरे झालेली नाही त्यापर्यंत नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी. तर आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.